त्यांच्या लीला दिव्य लीला असतात, त्यांच्याशी आपली तुलना करायची नाही. जसे शंकर महाराज झाले, आपल्या सगळ्यांना माहिती असतील ते अवलिया होते. तर हे दारू खूप प्यायचे, भरपूर प्यायचे, ते धुरे खूप काढत होते, धूम्रपान खूप करायचे. ते काय अवलिया संत असतात. समर्थको दोष न गुसाई, त्यांना सगळे पचवण्याची शक्ती होती, त्यांना त्यांच्यावर सामर्थ्य होतं. ते त्यांची गोष्ट वेगळी आहे. परंतु त्यांनी सगळ्यांना नाही सांगितले तुम्ही माझ्याप्रमाणे वागा म्हणून. उपदेश करताना तसा उपदेश करत नाहीत. ते बरोबर सांगतील तुम्ही इंद्रियांच्यावर संयम ठेवा, दारू पिऊ नका म्हणून सांगतील. ते समर्थ महापुरुष झाले. एकदा काय झालं, एक फौजदार त्यांच्याकडे आला. मी त्यांची झडती घ्यायला आला होता की हे संत झालेले आहेत आणि पितात वगैरे, काय चांगलं आहे का. ते झडती घेण्यासाठी एकदा फौजदार आला त्यांच्याकडे आणि त्यांना म्हणाले काय हो तुम्ही काय लावले. म्हणाले लोकांना उपदेश करतात, ज्ञान करतात, तुम्ही खूप पितात वगैरे. हो का म्हणाले. ते म्हणले, असं म्हटले, ऐकले त्यांनी. आणि ते शंकर महाराज स्वतः पिऊ लागले. तर हे प्यायचे आणि ते दारू त्याला चढायची, कोणाला, फौजदाराला. हे पाहायचे काय लिला होती. हे पाहता त्या फौजदाराच्या एकदम मनात आलं आणि वास त्यांच्या तोंडाला लागला. याच्या तोंडाला काही नाही वाजवे, सगळे त्याच्या तोंडाला वास आणि त्याला चढू लागली. तर तो एकदम शरण गेला की मला क्षमा करा तुम्ही. म्हणजे समर्थक दोष न गुसाई, त्यांची लीला असतात, त्या आवडी असतात. ते अक्कलकोटचे स्वामी काही भलते शिव्या वगैरे द्यायचे, वाटेल ते शिव्या द्यायचे. ते आपण जर तसं केलं तर कसं होईल, नाही येत. तर ते अलौकिक आहे कार्य ते. तर त्यांनी उपदेश काय केलेला आहे आपल्याला, त्या उपदेशाप्रमाणे वाटचाल करणे. आमचे सद्गुरू असे करत होते, असे करत होते, तसं नाही करायचं आपल्याला. त्यांनी जो उपदेश केलेला आहे त्या उपदेशाप्रमाणे वाटचाल करायची आहे. कारण काय, ते जे आहेत ना प्रत्येकाच्या अधिकारानुसार साधन सांगतात. कोणाला ज्ञान मार्ग सांगतील, कोणाला भक्ती मार्ग सांगतील, कोणाला आणखी काही सांगतील वगैरे. तर प्रत्येकाच्या धारणेनुसार, प्रत्येकाच्या अधिकारानुसार ते सांगतात. तर ह्या म्हणजे तात्पर्य काय आहे, आता जर विषय हा मांडला विषयांचा, तर तात्पर्य काय आहे, ज्यांना आनंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल त्यांनी विषय वाचनेपासून सांभाळून राहायला पाहिजे, याच्यावर संयम ठेवलाच पाहिजे. पूर्वी शास्त्रामध्ये सांगितलं होतं एक मूल झाले की पुरे. शास्त्रामध्ये आहे, याचं प्रमाणच आहे. परंतु तर ठीक आहे, आता हल्लीचं एक गोष्ट वेगळी आहे. आपल्याला काय त्यांच्याबरोबरीने चालता येणार नाही ऋषीमुनींच्या, परंतु अभ्यास आपण करू शकतो. म्हणजे कसं, समजा आता 10-15 वर्ष तुम्ही विषय भोगलेले आहेत. आता 15 वर्षानंतर किंवा 12 वर्षाचं एक तप होत असतं. 1 वर्ष तप आपण भोगलेलं आहे, विषय भोगलेले आहे. तर आता याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. झालं, त्याचे अनुभव काय आले आपल्याला, याचा आपण आढावा काढला पाहिजे की इतके वर्ष मी विषय भोगले, तर ह्या विषयांच्या पासून मला मनाला समाधान मिळालं का. मिळालं ते कसं, क्षणभंगूर मिळालं, म्हणजे पूर्णपणे मिळालेलं नाही. तर खरं कशामध्ये सुख आहे, तर त्या ब्रह्मज्ञानामध्ये सुख आहे, आपल्या आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यामध्ये सुख आहे. तर त्याच्या पाठीमागे लागलं पाहिजे. समर्थांनी म्हटलेलं आहे, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, पहावे आपणासी आपण, या नाव ज्ञान. हे त्यांनी ज्ञानाची व्याख्या सांगितलेली आहे. ज्ञान अनेक प्रकारचं आहे, परंतु त्याला ज्ञान मुख्य म्हटलेलं नाही. पहावे आपणासी आपण म्हणजे आपल्यालाच आपण पाहायचं आहे, आपलीच ओळख आपल्याला करून घ्यायची आहे. हे खरं ज्ञान आहे, बाकी सगळं गौण आहे. आता आपलं ज्ञान आपल्याशी कसं करून घ्यायचं, हा ठीक आहे बा, मला ही सवय आहे, मला ती सवय आहे, मी असा आहे, मी तसा आहे वगैरे, हे ज्ञान नव्हे. निज ज्ञान जे आहे ते कुठलं ज्ञान आहे, म्हणजे आतमध्ये जो भगवंताचा अंश आहे, म्हणजे काहीतरी ह्या मायेच्या वासनेने त्याला हा नरदेह मिळालेला आहे, याच्यात तो आलेला आहे. तर त्याचं ज्ञान करून घ्यायचं आहे. तर हा कोठून आलेला आहे, हा मुळातून आला कोठून, त्याला हा देह कसा निर्माण झाला, कशा काय कारणामुळे देह निर्माण झाला. तर हे आपलं सच्चिदानंद स्वरूप आहे आणि त्याला वासनेमुळे हा देह मिळालेला आहे. तर आता ह्या पिंडातून त्याला बाहेर काढायचं आहे. बहु बळकट चिज्जड ग्रंथी सोडून दावा दाशरथी, असं ब्रह्मानंद महाराजांनी आपल्या सद्गुरूंना म्हटलेलं आहे. बहु बळकट चिज्जड ग्रंथी, चिज्जड ग्रंथी म्हणजे चेतना ह्या ज्या आहेत, चैतन्य जे आहे
आणि ते तत्व जे सच्चित्त सत्य जे तत्व आहे सत्य, त्या तत्व हे एकमेकात हे मिसळलेलं आहे. म्हणजे हा देह जड आहे, जड आहे म्हणजे हा नश्वर आहे, आणि आतमध्ये बसलेला हा शाश्वत आहे. तर ह्या दोघांचं इथं मिलन झालेलं आहे. दोघे एका ठिकाणी आलेले आहेत. देह हे त्याचं राहण्याचं घर आहे, तात्पुरतं फक्त आहे, ते जास्त नाही. जास्तीत जास्त 100 वर्ष जरा, ते जास्त नाही. ते परत तुम्हाला म्हणजे खाली करावं लागत नाही, तो करतो आपोआप असतो, ते आपल्याला काही करावं लागत नाही. तर ह्या देहामध्ये तो राहिलेला आहे. तर ह्या दोघांचं याच्यामध्ये मिलन झालेलं आहे, ह्याला चिज्जड ग्रंथी म्हटलेलं आहे. तर ह्या चिज्जड ग्रंथी सोडायच्या आहेत. म्हणजे कसं, म्हणजे ह्या विषयातून बाहेर यायचं. त्याच्यातून कसं बाहेर यायचं, काय यायचं, हे सद्गुरूंच्याकडून आपल्याला ज्ञान मिळत असतं. मग ते थोडक्यात ते काय सांगतात की देह हा नश्वर आहे, आतमध्ये राहणारा आत्मा हा सत्य आहे. त्या सत्याचं ज्ञान करून घेण्यासाठी साधना करा, हेच ते सर्वांना सांगतात. एवढं बोलून आपण इथे हे 4 शब्द पूर्ण करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सच्चिदानंद सद्गुरू शिवानंद स्वामीजी यांचे अनेक आशीर्वाद आणि कृपा आहेत की आपल्याला आपलं भाग्य आहे की आपल्याला इतकं छान प्रवचन नक्कीच आपल्याला उपयोग होईल. जास्ती मला बोलता येणार नाही. एक गजर करूया, एक आपला गजर करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय स्वामी महाराज की जय. नंदकोटी ब्रह्मांड राजा विराज दत्त स्वरूप रेवातक निवासी श्रीमद परमहंस प्रविराजकाचार्य श्रीमद सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु सेवानंद स्वामी महाराज की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज ब्रह्म चैतन्य समर्थ सद्गुरु श्री श्रीराम महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम डॉक्टर स्नेहल काळे आणि श्री संजय जितळे यांना विनंती करतो. समस्त दोष शोषणं स्वभक्त चित्त तोषणं निजाश्रित प्रपोषणं यतीश्वराग्रभूषणं त्रयीशिरो विभूषणं प्रदर्शितार्थदूषणं भजे प्रियङ्गतैषणं विभुं विभूतिभूषणं समस्तलोककारणं समस्तजीवधारणं समस्तदुष्टमारणं तु बुद्धिशक्तिजारणं भजद्भयाद्रिदारणं भजत्तु कर्मवारणं हरिस्वभक्तकारणं नमामि साधुचारणं नमाम्यहं मुदास्पदनिवारिताखिलापदं समस्तदुःखतापदं मुनीन्द्रवन्द्यतेपदं यदञ्चितान्तरामदं विहाय नित्यसम्मदं प्रयान्ति नैव तेभिदं मुहुर्भजन्ति चाविदं प्रसीद सर्वचेतने प्रसीद बुद्धिचेतने स्वभक्तरुन्निकेतने सदाम्बुदुःखशान्तने त्वमेव मे प्रसुरमता त्वमेव मे प्रभो पिता